नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। प्रतिबंधित गुटख्याची तस्करी उघड, अंबड पोलिसांची मोठी कारवाई। 73,30,000चा मुद्देमाल जप्त, कंटेनरसह आरोपी ताब्यात। महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर जालना येथील अंबड पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 73,30,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत गुटखा, तंबाखू, कंटेनर, वाहन व मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या आदेशानुसार करण्यात आली। दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9:30च्या सुमारास अंबड पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की प्रतिबंधित गुटखा घेऊन एक वाहन जालना ते बीड रोडनं जाणार आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला। रात्री 11:15 वाजेच्या सुमारास संशयित कंटेनर वाहन क्रमांक MH18BZ2350 इंडियन ऑइल पेट्रोल पंप ते हॉटेल भारत या दरम्यान अडवण्यात आले। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये राजनिवास सुगंधित पान मसाला, विमल पान मसाला, रजनीगंधा, बाबा 120 तसेच प्रीमियम जाफरानी जर्दा तंबाखू असा मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आढळून आला आहे। तपासात वाहन चालकानं आपलं नाव शिवम जाधव देशमुख, राहणार मुलताई, जिल्हा बैतूल, मध्य प्रदेश असल्याचं सांगितले। या कारवाईत गुटखा व तंबाखू 43,08,250, कंटेनर वाहन 30 लाख रुपये, 2 मोबाईल फोन 22,000 रुपये असा एकूण 73,30,250 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर मुद्देमाल पंचनाम्याद्वारे जप्त करून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवत कदम, पोलीस उपनिरीक्षक दुबे, पोलीस हेड कॉन्स्टेबल यशवंत मुंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक चव्हाण, अरुण मुंडे, निखिल गायकवाड, प्रताप सुंदरे, विशाल सोळंके यांनी यशस्वीरित्या पार पाडली। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।